देण्यासाठी त्याला मोठी उत्सुकता होती, म्हणून त्यांनी आज पतवार शहरामध्ये रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत मतदानासाठी. आणि नक्कीच हा मतदानाचा आकडा 60% पर्यंत जाऊ शकतो. आणि नक्कीच आमच्या शिवसेना पक्षाचा जो आलेख आहे हा 25 ते 30% वाढणार आहे. आणि शिवसेना जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगरपालिका पदाचे उमेदवार निवडून दादा, अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने सगळं होतंय, अनेक भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आरोप करतात कुठेतरी शिवसेना आम्हाला मारहाण करते किंवा रोखले जातात, असे वेगवेगळे आरोप आपल्यावर ठेवतात. मी काय होतो, कोण बोलला त्यांनी सांगावं असं मी कुठं ऐकलं नाही. आणि काही किरकोळ गोष्टी अशा होत असतात निवडणुकीच्या टाइम, त्या डिनाय करायच्या असतात. एकंदरीत पाहिलं की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सभा घेतली आणि युतीमध्ये आहात आणि या ठिकाणी मोठा जोर पाहायला मिळतोय. 2014 साली पण मुख्यमंत्री साहेब आलेले, तुम्ही पत्रकार विसरलेत का? नाही ना. तेव्हा मुख्यमंत्री साहेब आमचे महायुतीचे आहेत. माझ्या घरात भाजपचा आमदार आहे. मुख्यमंत्री साहेबांचा नेहमी आदर करतो. त्यांनी उलट चांगल्या घोषणा केल्या, ज्या वामन म्हात्रेच्या मनातल्या घोषणा होत्या. मी गल्लोगल्ली, तुम्ही माझी भाषणं बघा, मी कधी टीका टिप्पणी केली नाही. फक्त किसन कटोरे बोलले त्या टीकेला उत्तर देण्याचं काम केलं. मी वैयक्तिक टीका कधी केली नाही. मी या शहरामध्ये विकास केलाय आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर मी ही निवडणूक लढतो. किसन कटोरेंनी ज्या पद्धतीने सांगितलं की भ्रष्टाचार मुक्त करा, अरे 25 वर्ष त्यांनी काय केलं? 25 वर्षानंतर तो आज शेवटच्या क्षणाला बोलतो भ्रष्टाचार. म्हणजे त्यांचं वय झालंय आणि वय झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, एखादा माणूस साठरल्यानंतर काय पण भयकतो, ही अवस्था त्यांची झालेली आहे, म्हणून ते बोलतात. एक विनोद आपला उमेदवार निवडून आला होता राऊत म्हणून. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ती निवडून देखील पुढे गेलेली आहे. काय ती प्रक्रिया पुन्हा ती नवीन निवडणूक? बिलकुल ना. त्या ठिकाणी ती जी निवडणूक बिनविरोध झालेली आणि जी कॅन्डिडेट होती ती तिचा फॉर्म निवडणूक आयोगाने बाद केलेला आहे. त्यामुळे त्या वाटत का पुन्हा निवडणूक होणार. काय विश्वास आहे? पण निवडणूक आपला विरोध आला होता कुठेतरी. एक शिवसेनेनं निवडणूक जाहीर होताच एक खातं उघडलं होतं. ही सगळी निवडणूक बिनविरोधच आहे. तुम्हाला कोणी सांगितलं ती निवडणूक होणार आहे? बिलकुल होणारच नाही. मतदान जरी आज झालं तरी निकाल 100%. आज जरी त्यांनी निकाल उद्या दिला असता आणि जे 6 वार्ड त्याच्यावर परिणाम होईल म्हणून आमची सर्वांची मागणी होती का तो रिझल्ट 21 तारखेलाच लाव. बदलापूर पश्चिम असेल, पूर्व असेल, या ठिकाणी 2 गटात वाद झालेला आणि त्यांनी भाजपवाले बोलतात की शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. काय वाटतं? तुम्ही प्रत्येक प्रभागावी जा, कोणाच्या पायाखालची वाळू घसरली तुम्हीच ठरवा आणि तुमच्या चॅनलला दाखवा. आता नगर परिषदेचा जो निकाल लागेल, काय विश्वास आहे यावेळी? सांगितलं ना, प्रत्येक वर्षी मागच्या 25 होते, आता 25च्या किती होतं प्लस. शिवसेना 95 मायनस नाही झालेली, प्लस झालेली आहे. बघा, पहिले 7चे 12 झाले, 12चे 17 झाले, 17चे 25 झाले, आता 25चे किती होतील बघा. 100% राखलं.